बंधुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणाकरा वर्णते द्यावी विभोर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर चकचारगाव या मंदिराचा 8वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने आयोजित असलेला प्रवचन, भेटकाळ, चर्चासत्र, युवा संवाद, प्रबोधन आणि संस्कार शिबिर असा बहुआयामी असलेला हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाला आज उद्घाटकीय सत्राला ज्यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आणि अनेकांच्या वेधाला, बोधाला, अनुसरणाला, नवे नवे तर चर्येला निमित्त असलेले श्री बाबाजी. म्हणजे आता मध्यंतरीचं कदाचित आपण सोहळा पाहिलाही असेल. बाबांना अनुसरण घेऊन 50 वर्ष यावर्षी पूर्ण झाले. काळांच्या गजरात आपण बाबांना धन्यवाद करूया. आत्ताच बाबांचा एक सोहळा नागपूरमध्ये संपन्न झाला. आपण ती बातमी ऐकवत असेल आपल्या. बाबांच्या माध्यमातून मी त्यावेळेस काही 1-2 घटनांचा उल्लेख केलेला होता. एक परमार्गातील आपल्या इकडच्या भागातील एक तपस्विनी की ज्यांनी महानुभाव पंथातील देहक्षेपण्याची जागा असलेल्या ढोऱ्या डोंगरमध्ये देहक्षेपला आणि त्या तपस्वींना आचार्य श्री बाबा निमित्त होते. म्हणजे एवढी मोठी निमित्त असलेली बाबाजींची ती भूमिका म्हणा किंवा बाबाजींचं ते, कारण हा सुद्धा संयोग नाही. तो पूर्वी आराधिला व्हावा की परिनिष्ठ आभार सुद्धा अशी सहज गोष्ट नाही आहे. परनिष्ठ आभार जसा आमच्या आचार्यांच्या ठिकाणी होता तो एक आभार होता. त्याला परमार्गामध्ये आभार असं म्हटलं जातं. तुम्ही करता ते आभार प्रदर्शन ते नव्हे, त्याला एक विशिष्ट पारिभाषिक संज्ञा आहे आभार. आणि तो आभार बाबांच्या पदरी आहे असे आचार्य श्री बाबाजींना दंडवत करूयात. त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी आपलं वक्तव्य या ठिकाणी संपन्न केलं आणि 3 दिवसपर्यंत जे आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत आणि वासनिकांकरता आचरणाचं काय महत्त्व आहे आणि भिक्षुकांकरता सुद्धा नित्यविधीचं काय महत्त्व आहे याविषयी ताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि म्हणून ताईंना या ठिकाणी दंडवत करतो. ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले अशा कल्याण शिक्षण संस्था नागपूर या संस्थेच्या सचिव सौ मालती उन्मेष गेडाम ताईंनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. दुपारचं जे सत्र आहे आणि त्या सत्राचे अध्यक्ष म्हणून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी संपन्न होणार आहे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कार्यक्रम संपन्न होणार आहेत असे व्याख्यान मार्तंड आणि या महानुभाव पंथातील एक विचारांचा वारसा नवे नवे परमार्गाध्ययन मंदिर संस्था या संस्थेच्या वतीनं मी तळेगावकर पाठ आणि वायंदेशकर पाठाचा अनुबंध याबद्दल मी नेहमी आवर्जून बोलत असतो. कारण या आमच्या परंपरा आहेत आणि पिढी पाठच नव्हे तर वायदेशकर पाठ असेल किंवा तळेगावकर पाठ असेल, या पाठांची जोपासना ज्या संस्थेच्या माध्यमातून होते आहे, मग त्या आबादाचा असतील किंवा आमचे केशराजाचा असतील, अशा पद्धतीनं उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय श्री दादाजी आणि खरं तर इथे बसलेला एक एक व्यक्ती म्हणजे एका एका संस्थेला किंवा ती परमार्गाची धुरा वाहणारा तो धुरी नाही असंही म्हणायला हरकत नाही. तर सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो. वास्तविक चारगावचं हे मंदिर
आणि या मंदिराचा वर्धापन दिन संपन्न होत असताना आमच्या दीपक सरांची जी भूमिका आहे की नुसता वर्धापन दिन म्हणजे आम्ही येऊ आरती वगैरे करू देवाला विडावसर करू, निश्चितच या गोष्टी अपेक्षित आहेत, परंतु यातल्या काही उणीवा आहेत, काही उणीवा आहेत ज्या दूर करायच्या आहेत आणि काही जाणीवा आहेत ज्या समृद्ध करायच्या आहेत. उणीवा आणि जाणीवा या दोन गोष्टी अशा आहेत, कुठे ना कुठे एखादी गोष्ट होत असताना काही ना काही उणीव राहणार तरी, आणि एखादी गोष्ट आचरत असताना त्याची आणखीन काहीतरी एक वेगळा आयाम, त्याची जाणीव करून घेणं तेही कुठेतरी बाकीच असतं. या दोन्ही गोष्टी कुठल्याही टप्प्यावर सुरू असतात. आणि म्हणून दीपक सरांना असं वाटलं की नाही, या भागात सरांशी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा सांगितलं की इथे पूर्वीच्या काळी संमेलनं व्हायचे, युवा प्रबोधन संवाद या ठिकाणी व्हायचा, आणि याला कुठेतरी मध्ये एक बराच कालखंड उलटलेला आहे. कारण परिस्थिती बदलली की नवीन प्रश्न उपस्थित होतात. मला वाटते 72-77ला प्लेगची साथ आली नाही का, प्लेगचं कोणत्या साली 72 साली नाही का, तेव्हा प्लेगची साथ आली. तर काही जण इथे असतील त्याचे साक्षीदार, आम्ही तर नव्हतोच त्यावेळेस समजा. तर त्यावेळेसचे प्रश्न वेगळे होते. त्यावेळेस प्लेग म्हणजे एक असाध्य रोग वाटत होता. आता प्लेग हे नाव सुद्धा कोणी ऐकलं नसेल. आताचे प्रश्न वेगळे आहेत. आताचे प्रश्न वेगळे म्हणजे कसे, तर आताचे प्रश्न म्हणजे कोरोना आहे. मग कोरोना, त्या कोरोनाची वॅक्सिन, त्याचे होणारे दुष्परिणाम. आज सकाळी चर्चा करत होतो, म्हटलं हात दुखायला लागलेला आहे. म्हटलं काय कारण आहे, त्याने कोणीतरी असं सांगितलं की तुम्ही वॅक्सिन घेतली होती का. म्हटलं हो, म्हणजे हे त्याचाच परिणाम आहे. म्हणजे कालखंड बदलला, परिस्थिती बदलली, त्याच्यातल्या ज्या काही म्हणजे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या समस्या, नवीन समस्या निर्माण झाल्या. त्या नवीन समस्या निर्माण झाल्या की त्याच्या नवीन तोडगे काढण्यासाठीच्या उपाययोजना कराव्या लागणार. आणि हे प्रत्येक कालखंडात घडत